बुद्धिमत्ता चाचणीचा कूट प्रश्न हा घटक आपला सुरू आहे आणि त्या घटकामध्ये 5 उपघटक आहे. पहिला उपघटक पूर्ण केलेला आहे रांगेतील स्थान. दुसरा उपघटक आपला सुरू आहे ज्याचं नाव आहे दिशा. आणि या उपघटकावर आधारित आजचं हे तिसरं सेशन आपलं आहे. पहिल्या सेशनमध्ये आपण बेसिक माहिती आपण पाहिली होती की या दिशेसंदर्भात आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती असायला पाहिजे. त्यानंतर स्वाध्यायामधले प्रश्न क्रमांक 7 पर्यंत आपण दुसऱ्या सेशनमध्ये सोडवले होते. आज आपण प्रश्न क्रमांक 8 पासून पुढे सोडवणार आहोत. तर बघूया प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 8 बघा. मावळत्या सूर्याकडे पाठ करून उभा असलेला विशाल त्याच्या उजवीकडे काटकोनाच्या निम्म्या कोनातून वळला. इथपर्यंत आपण आधी सोडवून घेऊ. मावळत्या सूर्याकडे पाठ करून उभा असलेला विशाल. मग मावळता सूर्य या ठिकाणी बघा, ह्या 4 दिशा ही पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. मावळत्या सूर्याकडे पाठ करून उभा आहे. सूर्य मावळतो पश्चिमेला, पश्चिमेला त्याची पाठ आहे म्हणजे त्याचं तोंड आहे पूर्वेला. पूर्वेला तोंड करून उभा असलेला विशाल हा काटकोनाच्या निम्म्या कोनातून उजवीकडे वळण घेतो. आता काटकोनाचा या दिशेला जर आला दक्षिणेला तर पूर्ण काटकोनामध्ये फिरेल तो, पण पूर्ण काटकोनामध्ये न फिरता तो काटकोनाच्या निम्म्या दिशेमध्ये फिरला. म्हणजे या ठिकाणावरून म्हणजे या ठिकाणावरून तो इथपर्यंत त्याने टर्न घेतला. आता तो आलेला आहे आग्नेय दिशेमध्ये आणि आग्नेय दिशेमध्ये आलेला असताना पुढे प्रश्न काय म्हटलेला आहे तर त्याचा डावा हात आग्नेय दिशेत तोंड ठेवून त्याने शीर्षासन केले तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला जाईल. मग आग्नेय दिशेमध्ये तोंड करून उभा असताना त्याचा डावा हात हा ईशान्य दिशेला जाणार आणि जेव्हा तो आग्नेय दिशेमध्ये तोंड करून उभा असताना शीर्षासन करेल तेव्हा त्याचा डावा हात ईशान्य दिशेला असलेला तो ईशान्य दिशेच्या विरुद्ध दिशेला जाईल आणि ईशान्येची विरुद्ध दिशा होते नैऋत्य. ही ईशान्य दिशा आहे, राईट. त्याचा डावा हात साध्या स्थितीमध्ये उभा असताना ईशान्य दिशेमध्ये राहील, पण जेव्हा तो शीर्षासन करेल तेव्हा हाच डावा हात ईशान्य दिशेच्या विरुद्ध दिशेला म्हणजे नैऋत्य दिशेला, ही राहिली इकडे ईशान्य आणि ही नैऋत्य दिशा, राईट. म्हणजे त्याचा डावा हात जेव्हा शीर्षासन करेल तेव्हा नैऋत्य दिशेला राहील. म्हणजे ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक कोणता राहील 4. पर्याय क्रमांक 4 हा करेक्ट आन्सर होईल. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो बघा. निलिमा आणि सुरेखा एकमेकांकडे पाठ करून उभ्या आहेत. निलिमाचे तोंड दक्षिणेकडे असेल तर सुरेखाच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल. अगदी सोपा आहे. निलिमा आणि सुरेखा एकमेकांकडे पाठ करून उभे आहे. निलिमाचे तोंड दक्षिणेकडे आहे. मग इथे लक्षात घ्या, या ठिकाणी बघा निलिमा आणि सुरेखा एकमेकांकडे पाठ करून उभ्या आहेत. निलिमाचे तोंड दक्षिणेकडे आहे म्हणजे ही दक्षिण दिशा. मग निलिमाचे तोंड जर दक्षिण दिशेला असेल तर सुरेखा ऑब्वियसली उत्तर दिशेला राहील, राईट. मग ही इथे राहील सुरेखा, कारण दोघीही एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला उभ्या आहेत. या ठिकाणी निलिमाचं तोंड जर दक्षिणेला असेल तर ऑब्वियसली सुरेखाचं तोंड उत्तर दिशेला राहील. मग प्रश्न पुढे काय म्हणतो. निलिमाचे तोंड दक्षिणेकडे असेल तर सुरेखाच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल. मग सुरेखा जर उत्तरेकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या डाव्या बाजूला पश्चिम ही दिशा असेल, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक कोणता बरोबर राहणार आहे आपला 4. या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक 4 हा बरोबर राहील. बघा प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो. पीटर दक्षिणेला 25 किलोमीटर गेला. ठीक आहे. मग दक्षिणेला 25 किलोमीटर गेला. समजा या ठिकाणी पीटर आहे, त्याचं मूळ स्थान आहे. हे कोणतं आहे मूळ स्थान. या ठिकाणापासून त्याने चालायला सुरुवात केली. मग दक्षिणेकडे 25 किलोमीटर गेलेला आहे तो. या पद्धतीने दक्षिण दिशेला 25 किलोमीटर आलेला आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स किती आहे 25 किलोमीटर.
राईट. मग पुढे काय, नंतर तो पूर्वेला 17.5 किलोमीटर गेला. मग या ठिकाणावरून पूर्व दिशेला म्हणजे या बाजूला 17.5 किलोमीटर गेला. राईट. मग नंतर काय म्हणतो प्रश्न, त्यानंतर उत्तरेला 10.5 किलोमीटर गेला. मग इथून पुन्हा उत्तरेला 10.5. ठीक आहे. हां, उत्तरेला 10.5 किलोमीटर गेला. पुढे काय म्हटलेलं आहे, शेवटी तो पश्चिमेला 17.5 किलोमीटर गेला. मग ही उत्तर दिशा आणि ही पश्चिम, म्हणजे इथून तो 17.5 किलोमीटर पश्चिमेला आला. हे डिस्टन्स आहे 17.5. आता मेन प्रश्न आपला काय आहे, तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. आता या ठिकाणी बघा, दिलेल्या माहितीनुसार आपण त्या माहितीची मांडणी केली आणि मांडणी केली असता या पद्धतीचा ग्राफ आपल्याला मिळतोय. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पॉईंट देतो मी तुम्हाला म्हणजे जेणेकरून लक्षात येईल. बघा, हा पॉईंट ए, बी, सी आणि डी. हा ABCD आपल्याला रेक्टँगल दिसतोय आणि AB 17.5 आहे, DC सुद्धा 17.5 आहे. याचा अर्थ या दोनही अपोजिट साईड इक्वल आहे आणि BC ही साईड 10.5 आहे. याचा अर्थ AD सुद्धा काय होणार, 10.5, कारण रेक्टँगल या ठिकाणी तयार झालेला आहे. मग AD जर 10.5 असेल आणि मूळ स्थान या पॉईंटला एक नाव देऊया आपण, नाव देतो मी विशाल म्हणजे V. ठीक आहे. मग V हे मूळ स्थान आहे. V पासून D पर्यंत जर तो 25 किलोमीटर चालत गेलेला आहे, त्यातून AD हे डिस्टन्स 10.5 आहे. तर प्रश्न असा आहे की तो सध्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. तर तो इथे येऊन थांबलेला आहे या पॉईंट A वर. म्हणजे आपल्याला डिस्टन्स कोणता काढायचा आहे, VA. VA बरोबर किती, हे मूळ स्थान आहे आणि हे शेवटचं ठिकाण आहे त्याचं. तर या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत किती किलोमीटर अंतरावर असेल, तर V पासून D पर्यंत एकूण आहे 25 किलोमीटर. म्हणजे 25 वजा करा 10.5, 25 वजा 10.5 केले तर 14.5 तुम्हाला आन्सर येईल. याचा अर्थ पीटर हा मूळ ठिकाणापासून 14.5 किलोमीटरवर आहे. इज दॅट क्लिअर? राईट. कळलं? हां, ग्राफ समजला? हां, पुढे चालायचं. बघा, हां, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. नैऋत्य दिशेकडे तोंड करून उभा असलेला सलील सरळ रेषेत 20 मीटर चालत पुढे गेला. नैऋत्य दिशेकडे. आता स्टेप बाय स्टेप आपण सोडवूया. बघा, या ठिकाणी समजा सलील नावाचा व्यक्ती आहे. ठीक आहे, या पॉईंटला सलील नावाचा व्यक्ती आहे. तो नैऋत्य दिशेकडे किती किलोमीटर चालत गेला, 20 मीटर चालत गेला सरळ रेषेत. बघा, नैऋत्य दिशेकडे तोंड करून उभा असलेला सलील सरळ रेषेत 20 मीटर चालत पुढे गेला. म्हणजे त्याचं तोंड नैऋत्य दिशेकडे आहे आणि तो या ठिकाणापासून सरळ 20 मीटर चालत पुढे आला. बरोबर आहे. समजा इथपर्यंत तो चालत आला. त्यानंतर प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, आणि उजवीकडे काटकोनात वळला. उजवीकडे काटकोनामध्ये वळला. आता या ठिकाणी जर तो उभा आहे नैऋत्य दिशेकडे तोंड करून आणि उजवीकडे काटकोनामध्ये वळला, तर तो कोणत्या दिशेला जाणार, वायव्येला. बरोबर. काटकोनामध्ये तो वायव्य दिशेला जाणार. म्हणजे बघा, हा काटकोन आहे. काटकोनामध्ये वळला. पुढे काय म्हटलेलं आहे, 10 मीटर अंतर चालल्यावर, म्हणजे काटकोनामध्ये वळून तो 10 मीटर अंतर चालला. म्हणजे या ठिकाणी हे जे अंतर आहे हे 10 मीटर आहे. बरोबर आहे. या ठिकाणावरून त्याने काटकोनामध्ये टर्न घेतला. तो आता सध्या वायव्य दिशेला आलेला आहे. 10 मीटर चाललेला आहे.
त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, 10 मीटर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. पुन्हा उजवीकडे काटकोनामध्ये तो वळला, म्हणजे 10 मीटर चालल्यानंतर पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. मग या दिशेला तो वळला, बरोबर आहे. मग ही दिशा कोणती झाली, ईशान्य, बरोबर आहे. प्रश्न काय म्हणतो, उजवीकडे काटकोनात वळला आणि 10 मीटर अंतर चालला. आता सलील मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेस आहे, म्हणजे इथे सुद्धा तो 10 मीटर पुढे चालत गेला. तर या ठिकाणी पकडा, ठीक आहे. हे अंतर सुद्धा किती आहे, 10 मीटर आहे. मग प्रश्न काय आहे, आता सध्या सलील मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे. बघा, सलील या ठिकाणी होता आणि आता सध्या तो कोणत्या दिशेला आहे, या दिशेला आहे. म्हणजे ही दिशा जी आहे ही आहे पश्चिम, ही त्याची दिशा कोणती आहे, पश्चिम. आता ग्राफ एकदा पुन्हा समजून घ्या. या ठिकाणी सलील उभा आहे नैऋत्य दिशेकडे तोंड करून आणि तो सरळ 20 मीटर चालत गेला. 20 मीटर चालल्यावर त्याने उजवीकडे काटकोनात वळण घेतले. वळण घेऊन 10 मीटर चालत गेला. उजवीकडे काटकोनामध्ये वळण घेतले, याचा अर्थ काय की नैऋत्य दिशेकडून तो कोणत्या दिशेमध्ये गेला, वायव्य दिशेमध्ये. मग या ठिकाणी ही वायव्य दिशा आहे. इथे आल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या उजवीकडे काटकोनामध्ये वळण घेतले. तिथून तो 10 मीटर पुन्हा चालत गेला आणि या ठिकाणी तो येऊन पोहोचला, ठीक आहे. मग आता हे आहे अंतिम ठिकाण त्याचं. हे काय आहे, अंतिम ठिकाण, म्हणजे शेवटी तो या स्थानावर येऊन पोहोचला. आणि हे आहे मूळ स्थान, म्हणजे काय की तो मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे. आता मूळ स्थानापासून ही दिशा म्हणजे कोणती, बघा, सलील या ठिकाणी आहे आणि ही दिशा कोणती झाली, मग पश्चिम. म्हणजे याचा अर्थ काय, तो सध्या मूळ स्थानापासून पश्चिम दिशेला आहे. अंडरस्टूड. मग पर्यायामध्ये पश्चिम दिशा आहे का, यस. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. समजलं की नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न काय म्हणतो बघा, जर पश्चिम दिशेस दक्षिण म्हटले, दक्षिणेस पूर्व म्हटले, पूर्वेस उत्तर म्हटले व उत्तरेस पश्चिम म्हटले, तर पश्चिमेकडे तोंड करून उभे असलेल्या प्रशांतचा डावा हाताला कोणती दिशा असेल. तर या ठिकाणी लक्ष द्या. उत्तरेस पश्चिम म्हटले तर पश्चिमेकडे तोंड करून उभ्या असलेला, म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, कारण उत्तर दिशेला पश्चिम म्हटलेला आहे, राईट. याचा अर्थ उत्तर दिशेला तो तोंड करून उभा आहे. मग त्याच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल, पश्चिम. मग पश्चिमेला काय म्हटलेलं आहे, दक्षिण. म्हणजे प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन्सनुसार तो त्याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा असेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अंडरस्टूड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मावळत्या सूर्याच्या दिशेत उजवा हात असलेला धर्मेश. आता पुन्हा मावळत्या सूर्याची दिशा आलेली आहे. दिशा या टॉपिकवर उदाहरणं सोडवताना मावळत्या सूर्याची दिशा आणि उगवत्या सूर्याची दिशा लक्षात ठेवायची. मावळत्या सूर्याची दिशा पश्चिम, उगवत्या सूर्याची दिशा पूर्व, राईट. मावळत्या सूर्याच्या दिशेत उजवा हात असलेला म्हणजे त्याचा उजवा हात पश्चिमेकडे आहे, राईट. उजवा हात जर पश्चिमेकडे आहे तर याचा अर्थ त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे, बरोबर. बघा, धर्मेश 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला. डावीकडे काटकोनात वळला म्हणजे तो दक्षिणेकडे तोंड करून असताना डावीकडे 2 वेळा काटकोनात वळला. पहिला टर्न घेतला तेव्हा तो पूर्वेला येणार, दुसरा काटकोन घेतला तर तो उत्तरेला जाणार, राईट. मग पुढे काय म्हटलेलं आहे प्रश्नाकडे, आता डावीकडे मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा येईल. मग उत्तरेला तोंड करून उभा आहे आणि डावीकडे
मान वळवत नेल्यास, आता मी उत्तरेला उभा आहे आणि डावीकडे अशी मान वळवत नेत आहो, मग मला मिळणारी पहिली दिशा कोणती राहणार आहे? वायव्य. बरोबर. ग्राफ नुसार आपण याला समजून घेऊया. बघा ग्राफ काय म्हणतो, लक्ष द्या. हां बघा, ही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ठीक आहे. मावळत्या सूर्याकडे उजवा हात आहे, नाही सॉरी, येस, ग्राफच्या साहाय्याने याला आपण समजून घेऊया. ठीक आहे. मावळत्या सूर्याकडे, इथे पूर्व, ही पश्चिम, ही उत्तर आणि ही दक्षिण. मावळत्या सूर्याकडे उजवा हात आहे. आता मावळत्या सूर्याकडे उजवा हात आहे, सूर्य मावळतो पश्चिमेला, म्हणजे तो व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. मग इथे जर उभा असेल, दक्षिणेकडे जर उभा असेल, तरच त्याचा उजवा हात पश्चिम दिशेला जाणार की नाही? इथे जर उभा असेल तरच त्याचा हात पश्चिम दिशेला जाईल, म्हणजे मावळत्या सूर्याकडे जाईल. आता दक्षिणेकडे तोंड करून तो उभा आहे हे क्लिअर झालं. मग डावीकडे 2 वेळा काटकोनामध्ये तो वळला. मग हा पहिला काटकोन या ठिकाणी आलेला आहे, हा पहिला टर्न. पहिला टर्न जेव्हा तो काटकोनामध्ये डावीकडे घेतो तेव्हा तो पूर्व दिशेला येतो आणि इथून पुन्हा दुसरा टर्न घेतो काटकोनामध्ये आपल्या डावीकडेच, म्हणजे तो दुसऱ्या टर्नमध्ये कोणत्या दिशेला आला? उत्तर दिशेला आला. आणि उत्तर दिशेला उभ्या असताना त्याची मान तो डावीकडे हळूहळू वळवत नेतो. हळूहळू वळवत आल्यानंतर त्याला पहिली दिशा मिळणारी कोणती आहे? ती वायव्य. म्हणजे वायव्य नंतर त्याला दुसरी दिशा मिळणार आहे पश्चिम. पण प्रथम म्हटलेलं आहे पूर्वी डावीकडे मान वळवत नेल्यानंतर प्रथम मिळणारी दिशा ही वायव्य असणार आहे, म्हणून करेक्ट आन्सर होणार वायव्य. इज दॅट क्लिअर? इथे पॉवर कट झाल्यामुळे आपला बोर्ड बंद पडलेला आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला रायटिंग वर्क करता येणार नाही. पण तरीही मला असं वाटते 5-6 प्रश्न झालेले आहेत.